मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उद्योग आघाडीचा अध्यक्ष आहे आणि इलेक्शन निवडणुका जाहीर झाल्यानंतर किंबहुना आरक्षण पडल्यानंतर मी स्वतः जिल्हा परिषद सावरोली या गणातून पूर्णपणे तयारी केली होती। पक्षाकडून अगदी देशभरात महाराष्ट्रात युती आहे आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदची जागा शिवसेनेला गेली। त्यांच्या वाट्याला गेल्यामुळं पर्यायानं पंचायत समितीची जागा पक्षानं आग्रह धरला की तुम्ही लढवली पाहिजे। मी पंचायत समितीची तयारी केली, परंतु अचानक आज सकाळी मला आमदार महोदय महेंद्र शेठ थोरवे आणि प्रशांतदादा ठाकूर यांचा फोन आला की पक्षाच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आपण पुन्हा एक नव्यानं जे उमेदवार शिवसेनेचे आहेत त्यांना संधी देतोय, तुम्हाला थांबावं लागेल। भारतीय जनता पार्टीच्या शिकवणीप्रमाणे प्रथम देश, नंतर पक्ष आणि नंतर मी, पक्षादेश शिरसावंत मानून या ठिकाणी आपण शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे, त्याच्याबरोबर राहणार आहोत। आणि शिवसेनेचा जो उमेदवार आहे त्यानं 2012च्या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। अशा एखाद्या लाडक्या कार्यकर्त्यासाठी मला जरी संधी सोडावी लागली तरी त्याचं दुःख निश्चित नाही, मी त्याच्या पाठीशी पूर्णपणे खंबीर उभा राहणार आहे। या 7 तारखेपर्यंत त्याला त्याच्यावर विजयाचा गुलाल उधळल्यानंतरच मग त्याच्यातून बाहेर पडेल। धन्यवाद। अशी कुठली नाराजी वर काय अशी का समोर आली? मी आत्ताच सांगितलं की आम्ही पक्षाला मानणारे कार्यकर्ते आहोत आणि पक्षाच्या शिकवणीप्रमाणे अशी कुठल्याही प्रकारची नाराजी आपण ठेवणार नाहीये, कुठल्या प्रकारचा प्रलोभन ठेवणार नाही, कुठल्या प्रकारचं पदाची लालसा ठेवणार नाही। माझ्याकडे निश्चितपणे या जिल्ह्याचं उद्योग आघाडीचं पद आहे। आमच्या वर पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा वरद हस्त आहे। या ठिकाणी महेंद्र थोरवे यांच्यासारखे एक लोकप्रिय आमदार आम्हाला तालुक्याला लाभलेले आहेत। त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं असं प्रलोभन आणि कुठल्या प्रकारचं आशा ठेवण्याचं काही कारण नाही। आपण निश्चितपणे कुठल्याही प्रकारची नाराजी न ठेवता या ठिकाणी काम करणार आहोत। किंबहुना त्या उमेदवारासाठीच नव्हे तर तालुक्यामध्ये जे उमेदवार युतीमधून जाहीर झालेले आहेत त्या सर्वच उमेदवारांच्या प्रचारार्थ मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि काम करणार आहे।